वंचित ओबीसी विजयंती 12 बलुतेदार 18 पगड जाती यांच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे एल्गार मोर्चा, जो 25 फेब्रुवारीला आझाद मैदानावर निघणार आहे आणि भायखळ्याच्या त्या ब्रिज जवळून आम्ही चालत आझाद मैदानाला जाणार आहोत। पहिल्यांदा हे घडलं आहे, या महाराष्ट्रातच नाही देशामध्ये सगळे भटकेमुक्त 12 बलुतेदार एकत्र आले। उल्लेखनीय बाब म्हणजे या कोकण पट्टीमध्ये आमचा कुणबी, आगरी, कोळी आणि भंडारी समाज मोठ्या प्रमाणात राहतो। त्याचे सगळे नेते, मग आदरणीय आमचे दशरथ पाटील असो, आमचे बावकर असो, आमचे तांडेल असो, आगरी समाजातले इतर सगळे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि हे कधी घडलं नव्हतं, हे मी वारंवार का सांगतो की आपापल्या पद्धतीने तेही काम करत होते, आम्ही काम करतो, भटकेमुक्त काम करत होते, 12 बलुतेदार काम करत होते, पण सगळ्या नेत्यांना या मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आम्ही एकत्र झालो। ओबीसीच्या आरक्षणावर गदा येऊ नये हा आमचा मूळ उद्देश होता। नंतर आम्हाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत, 52% ओबीसी असून 52% आरक्षण दिलं नाही, आमच्या मुलांना 3-3 वर्ष झाले स्कॉलरशिप मिळत नाही, 149 कोर्सेस आहे, व्हेरियस कोर्सेस, त्यांची सगळ्यांची स्कॉलरशिप बंद केलेली आहे। अन्यायाची म्हणजे काय म्हणतो परिसीमा झालेली आहे। आणि म्हणून या गव्हर्नमेंटला, या सरकारला खाली खेचण्यासाठी आता आम्ही मागणी करणार नाही, मागणी करण्याचे दिवस गेले। आतापर्यंत आम्ही मागणी करत राहिलो, आता मागणी करत नाही, आम्ही आता जे देणारे होणार आहोत। म्हणून या निमित्ताने ही वंचित जी आमची एक प्रकारची आघाडी आहे ओबीसी विजयंतीची, ही या महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडवून आणेल आणि या सगळ्या ज्या जे संविधान मानाल त्यांनी असे पक्ष हद्दपार होतील। मोर्चाचं आयोजन केलं आपण, त्याबद्दल काय सांगा? त्याला तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे का, त्याबद्दल आपण सांगा। माझ्या ओबीसी बांधवांनो, आगरी, कोळी, कुणबी, भंडारी समाजाचे बांधवांनो, येत्या 25 फेब्रुवारी रोजी जिजामाता उद्यान ते आझाद मैदान इथं असा मोर्चा काढण्यात आलेला आहे। हरिभाऊ राठोडे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण आंदोलन सुरू आहे। आमचं सर्व समाज एक संघ होऊन या ठिकाणी निश्चितपणे त्या मोर्चा यशस्वी करतील अशी आम्हाला या ठिकाणी आशा आहे। आणि निश्चितपणे आम्हाला स्वाभिमान वाटतो की पहिल्यांदा हा बहुजन समाज एकत्र येत आहे, याचा स्वाभिमान आम्हाला आहे। आणि निश्चितपणे ही क्रांती आहे, या मतदारांची क्रांती आहे, राज्यामधली क्रांती आहे आणि ही देशामध्ये सुद्धा अशीच क्रांती होईल असा मला विश्वास वाटतो। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी एक संघ येऊन त्या मोर्चामध्ये जमा होणार आहोत। जनतेने देखील उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये सामील व्हावं असं आम्ही त्यांना नम्र आवाहन करतोय आणि ते होतील असा मला विश्वास वाटतोय। नेतृत्व करता आणि विशेषतः आपण अर्थतज्ञ आहात, त्यामुळे काय म्हणाल तुम्ही या ओबीसीच्या बाबतीत? 25 फेब्रुवारी रोजी इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस उजाडणार आहे आणि SC ST ओबीसी विजयंती हा देशातील 85% समुदाय ह्या सरकारवर नव्हे तर देशातील सरकारवर त्याला जागा करण्यासाठी जाणार आहे। भायखळ्यापासून आम्ही आझाद मैदानापर्यंत हा 85% समाजातील लाखो लोक ह्या सरकार विरोधी, सरकारच्या नीतीविरोधी एकत्र येणार आहोत आणि ह्याची जाग ह्या सरकारला नक्कीच येईल। कारण आता सरकार हे काही महिन्याचं पाहुणं आहे, या पाहुण्याला हद्दपार करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत। आणि हा समाज म्हणजे मुंबईच्या जवळचा असलेला समाज हा आगरी, कोळी, कुणबी, भंडारी हा एकत्र येत आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ओबीसीला या आगरी, कोळी, कुणबी, भंडाऱ्यांचं सहकार्य मिळणार आहे आणि त्यामुळं हा सरकार नक्कीच हद्दपार होईल असा आम्हाला विश्वास आहे। धन्यवाद। तन भरेर न्यूज अपडेट सारू सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन प्रेस करो। रोजाना न्यूज अपडेट के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन